मेरे बारे में जो भी सुना होगा बुरा ही सुना होगा, लेकिन मैं इतना बुरा नहीं हूं कि मेरे बगल में खड़े होने से कोई बदनाम हो जाए। हे बघा भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशा एका बॉलिवूडच्या स्टारबद्दल बोलणार आहे, ज्याचे आई बाप दोघं पण सुपरस्टार होते आणि आई तर एकदम सामाजिक कार्यकर्ता होती आणि बाप तर एकदम बॉलिवूडचे स्टार होते आणि एकदम खासदारसुद्धा होते। पण या व्हिडिओमध्ये आपण असं काही बोलणार आहे की संजय दत्त हा खरोखर त्याच्या खऱ्या आयुष्यातला खलनायक आहे की एकदम इनोसंट आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्याच्यावर सगळ्यात मोठा जो कायदा लावण्यात आला ज्याच्यामुळे त्याला जेलमध्ये जाण्यात आलं, ते म्हणजे 1993 मध्ये झालेल्या मुंबईमध्ये एकदम सिरियल बॉम्बस्फोटमध्ये त्याचा हात होता आणि त्यामध्ये ज्यावेळी त्याचा हा बॉम्बस्फोट झाला त्याची जबाबदारी ही दाऊद इब्राहिमने घेतली होती आणि असं म्हणण्यात आलं होतं की दाऊद इब्राहिमने सर्व काही शस्त्रे आणि बॉम्बस्फोट हे सगळ्यात आधी दत्त मॅन्शनवर पाठवण्यात आलं होतं। जेव्हा यातली 2 हल्लेखोरांना पकडण्यात आलं आणि त्यांना विचारण्यात आलं की ही शस्त्रास्त्रे तुमच्याकडे कुठनं आली, ही कुठं ठेवली होती मुंबईमध्ये, त्यावेळी त्यांनी हसत हसत सांगितलं की तुम्ही इतर सगळीकडे बघत होता, पण आम्ही ही सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ठिकाणी ठेवली होती, ती म्हणजे मुंबईमध्ये संजय दत्त याच्या घरी। कारण आम्हाला माहीत होतं की तुम्ही सगळीकडे बघणार पण दत्त मॅन्शनमध्ये बघणार नाही, कारण का दत्त मॅन्शन हा एक खासदाराचा बंगला आहे आणि खासदारच्या बंगल्यावर तुम्ही रेड काही टाकणार नाही, असं सांगितल्यावर मात्र पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली। आणि जेव्हा संजय दत्तचं नाव त्यांनी सांगितलं त्यावेळी संजय दत्त एकदम मॉरिशसमध्ये होता, तो शूटिंगसाठी गेला होता आणि ही काही सर्व माहिती एक बॉलिवूड पत्रकार यांनी सांगितली की बलजीत परमारने संजय दत्तचा याच्यामध्ये हात आहे, तशी माहिती ती संजय दत्तला कळली। आता संजय दत्त हा बाहेर शूटिंगसाठी असल्यामुळे त्याने लगेच भारतात फोन केला आणि सांगितलं, पण याच्यामध्ये असणाऱ्या DCP आणि सर्व काही वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की संजय दत्तला तुम्ही निवांत तुमचं शूटिंग संपवा आणि त्यावेळी या इकडे भारतात। आणि जसा काही संजय दत्त तिथं भारतात आला त्यावेळी त्याला एअरपोर्टवरच पकडण्यात आले आणि तिथून पकडल्यानंतर त्याला एकदम उचलून नेण्यात आले आणि त्याच्यावर टाळा लावण्यात आला। टाळात म्हणजे काय, दहशतवादाचा, एकदम दहशतवादाशी तुमचे संबंध आहेत। आणि संजय दत्तने त्यावेळी म्हटलं की मला एक बंदूक पाहिजे होती। आता संजय दत्तला बंदूक जर पाहिजे असती तर त्याच्यासाठी लायसनवाली बंदूक घेणे ही काही मोठी गोष्ट नव्हती, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। आता त्याच्यानंतर संजय दत्तच्या आयुष्यात येतो काळ म्हणजे 1980चा काळ, जेव्हा तो एकदम ड्रग्सच्या आहारी जातो। तो ड्रग्सच्या इतका आहारी जातो की आईला कॅन्सर असतानाही तिच्या जवळ राहण्यापेक्षा तो ड्रग्सच्या जवळ राहण्याचं निवडतो आणि सुनील दत्तला त्याच्या निर्मात्यांना अक्षरशः सांगावं लागतं की त्यांचा मुलगा हा ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्याला कास्ट करण्यापूर्वी त्याची योग्य ती जबाबदारी घ्या, त्याची योग्य ती काळजी घ्या, नाहीतर नंतर माझ्याकडे येऊ नका की तुमचा मुलगा हा एकदम ॲक्टिंग करण्याऐवजी ड्रग्सच पीत बसलेला आहे। एक वेळ अशी परिस्थिती येते की संजय दत्तला रोखण्याचा प्रयत्न करणारी जी काही त्याची बहीण असते ना, तो त्याच्या बहिणीवर सुद्धा हल्ला मिळाला। सुनील दत्त यांनी सांगितलं की बॉलिवूडचे निर्माते, दिग्दर्शक आणि इतर कलाकार त्यांच्या घरला यायचे, ते भेटायचे, मीटिंग व्हायची आणि त्याच्यानंतर ती थोडीशी सिगरेट ओढून टाकायची, ती संजय दत्त ओढत बसायचा। एक विरांडा हुआ करता था, तो वो सब प्रोड्यूसर्स बैठ के सिगरेट पी के बाहर फेंकते थे और मैं लेट के नीचे वो सिगरेट उठा के पीता था। तो एक दिन दत्त साहब ने बोला कि वहाँ से धुआं कैसे निकल रहा है यार। तो उन्होंने झाँक के देखा तो मैं लेटा हुआ सिगरेट पी रहा था। तो उस दिन के बाद मुझे बोर्डिंग स्कूल भेज दिया। हे सगळं बघितल्यानंतर सुनील दत्त त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करतात आणि जिथे संजय दत्तने देशी दारू ते ओल्ड मग, ओसी, रम, वोडका हे सर्व काही केलं आणि संजय दत्तने स्वतः सांगितले की त्यांना अनेकांना बिघडवलं पण त्यानंतर त्याचे ड्रग व्यसन सुरू झाले। जेव्हा संजय दत्त कॉलेजला जायला निघाला आणि प्रत्येक वडिलांचा एक बाप असतो, म्हणजे प्रत्येक बापाचा एक बाप असतो, त्याला आपण आजोबा म्हणतो, तेव्हा संजय दत्त कॉलेजमध्ये पोहोचला तेव्हा संजय दत्तने स्वतः सांगितलं की सुरुवातीला तो मुलींची खूप लाजायचा, पण नंतर मात्र त्याला काही गांजाची टोळी भेटली ज्यांनी सांगितले की हा प्रयत्न केल्यावर हे तू एकदा जर ओढलास तर तू कुत्रासुद्धा वाघासारखा भुंकतो आणि त्याच्या प्रवाहाखाली तरुण संजय दत्तने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली। त्याला त्याची लत लागली आणि हळूहळू संजयची प्रकृती दिवसेंदिवस खराब होऊ लागली। त्याने ते सोडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण सोडता आलं नाही। 2 वेळा प्रयत्न करूनही तो गंभीर आजारी पडला। त्याच दरम्यान त्याच्यासोबत आणखी एक मोठी शोकांतिका घडली जेव्हा त्याची आई नर्गिसला कॅन्सर झाल्याचे डायग्नोस होते। तिच्या उपचारासाठी संपूर्ण कुटुंब न्यूयॉर्कला जावे लागते, पण संजय वेडा झाला कारण त्याला माहीत होते की न्यूयॉर्कमध्ये ड्रग्स न मिळाल्यास त्याचा मृत्यू होईल, म्हणून त्याने 30 ग्रॅम ड्रग्ज आपल्या बुटात लपवून ठेवले आणि त्यावेळी तो लोकांना ड्रग्सबद्दल फारशी माहिती नव्हती, भारतात लोकांना ड्रग्सबद्दल काहीच माहिती नव्हती, त्यामुळे सुरक्षा तिकीट किडेकोट नव्हती। संजय विमानतळाच्या सुरक्षेतून ड्रग्स निवांत घेऊन न्यूयॉर्कला पोहोचला। तरुण संजयला नेहमी अंमली पदार्थ उशीखाली ठेवून झोपायची सवय होती। एके दिवशी
सुनील दत्त त्याची ही ड्रग्स सर्व काही पकडतात. अक्षरशः म्हणजे तो संजय दत्त सुनील दत्त बरोबर भांडायला लागतो. आता संजयची अवस्था अशी झालेली असते की तो ड्रग्सशिवाय जगणं पण त्याला मुश्किल झालेलं असतं. एक वेळ असा येतो की त्याला संजय दत्तला त्याचे रक्तसुद्धा त्याच्या आईला देऊ देत नाही. कारण का तो ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे. ड्रग्समुळे त्याला रक्तदानसुद्धा करू दिलं जात नाही. त्यानंतर संजय दत्त असं सांगतो की जेव्हा त्याला सुनील दत्तचा म्हणजे त्यांच्या वडिलांचा फोन यायचा तेव्हा तो असं त्याला सगळं काही स्लो मोशनमध्ये दिसायचं. जसं काही माणसं विरघळत आहेत, मेणबत्ती वितळत आहेत, म्हणजे हॅल्युसिनेशन फिट येणे ही संजय दत्तसाठी अगदी कॉमन झालं होतं. त्याची बहीण म्हणजे त्याची जी बहीण होती प्रियंकाला ही कॉलेजमध्ये चर्चेची बहीण, नशेल्याची बहीण म्हणून ट्रोल करण्यात आले होते. हे करत असताना सुनील दत्तनेच निर्मात्यांना सांगायला सुरुवात केली की माझा मुलगा ड्रग ॲडिक्ट झाला आहे. तुम्ही त्याला कास्ट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. शूटिंगला उशिरा येणं आणि कोणालाही काहीही बोलणं. त्यामुळे संजय दत्तमुळे अनेकांचे हाल झाले आहे. संजय दत्तने असेही सांगितले की एकदा ड्रग्स घेतल्यानंतर जेव्हा तो आपल्या नोकराकडे जेवण मागायला गेला होता तेव्हा त्याचा नोकर त्याला पाहून रडू लागला. सुबह का वक्त था और मुझे भूख लगी थी. उस वक्त मेरी माँ गुजर चुकी थी और मैंने नौकर से पूछा, मैंने बोला कि मुझे भूख लगी है, खाना दे दीजिए. तो उसने कहा कि बाबा 2 दिन हुए आपने खाना नहीं खाया, सोते हुए. संजय दत्तला हजारो वेळा समजावल्यानंतरही त्याची पहिली गर्लफ्रेंड टीना हा हिंसाचार, मारहाण याचा जास्त वेळ सहन करू शकली नाही आणि तिने संजय दत्तशी संबंध तोडले. या रागात संजय दत्तने नशा केली आणि त्या रात्री रायफलमधून अनेक राऊंड फायर केले. त्यामुळे त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसाकडे तक्रार केली आणि पहिल्यांदाच संजय दत्तला तुरुंगात जावे लागले. पण दुसऱ्याच दिवशी त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याला जामीन मिळाला. आयुष्याच्या शोधात उद्ध्वस्त झालेला आणि मृत्यूला एकदम जवळून पाहिलेला संजय दत्त आपला बाप सुनील दत्त याच्या पाया पडला आणि रडू लागला आणि त्याला म्हणा लागला, बाबा मला वाचवा, मला वाचवा. सुनील दत्तला शेवटी आपल्या मुलाची दया आली आणि त्याला वाचवण्यासाठी त्याला त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले. सुनील दत्त यांनी फॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्व औषधांवर म्हणजे जे काही ड्रग्सची लिस्ट होती त्यातील सर्व ड्रग्सवर खून केली. तेव्हा ते पुनर्वसन केंद्रातील डॉक्टरांना एकदम इंटरेस्ट वाटला. ते आश्चर्यचकित झाले आणि डॉक्टर म्हणाले की हा एक चमत्कार आहे, कारण इतके सगळे ड्रग्स घेतल्यानंतर कोणी पण जिवंत राहू शकत नाही. In the medical book, from cocaine to heroin to uppers and downers to hallucinogens to peyote to everything possible, you know, and त्या व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यानंतरही त्याची सवय फारशी काही कमी झाली नव्हती. त्यामुळे चॉईस त्याच्या हातात होता आणि त्याने ड्रग्ज न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजय दत्तची इमेज मार्केटमध्ये इतकी खराब झाली होती की त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. कुटुंबातील सदस्य किंवा बाहेरील लोकांचा त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. लोक त्याला चर्ची म्हणायचे. त्यामुळेच त्यांनी कसरत करून मस्क्युलर फिजिक बनवण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे का, बॉलिवूडमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेज पण एकदम संजय दत्तनं सुरुवात केली होती. चर्सी and all that stuff. So I said, यार ये गलत है बहुत. People on the road are saying that कुछ करना पड़ेगा. Then I went and started working out and I just wanted to break through that. संजय दत्तबद्दल अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे. त्याचे 340 गर्लफ्रेंडसोबतचे अफेअर, सलमान खानला ठोकणे, चाकू घेऊन पद्मनी कोल्हापूरच्या मागे धावणे, ऋषी कपूरला धमकावणे, UK व्हिजा वाद, मनी लॉन्ड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन, गोविंदाशी झालेली म्हणजे गोविंदाचा बरोबरचा वाद, असं बरंच काही आहे. ते नंतर काहीतरी बोलू. चला तर मग, जय महाराष्ट्र. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. निरोगी रहा, आनंदी रहा.